गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। मनातील संशय व भीती हे दुर्गुण प्रत्येक मानवाला जन्मापासून चिकटलेले असतात। संशय हा दुर्गुण अन्नातून निर्माण होतो। ज्या प्रकारचे व ज्या पद्धतीचे अन्न आपण खातो त्यावर बरेचसे अवलंबून आहे। आम्ही आपल्या आश्रमामध्ये लोकांना परमार्थाची ओळख करून देतो। ईश्वर म्हणजे काय हे सांगतो। ईश्वराची गुरूंची कृपा कशी संपादन करावी हे सांगतो। परंतु लोकांच्या श्रद्धेत फरक पडत चाललेला आहे। डोळ्याने पाहिल्याशिवाय लोक श्रद्धा ठेवत नाहीत। ज्यांनी ईश्वराचा अनुभव घेतला आहे अशा श्रेष्ठ व्यक्तीचे ऐकले पाहिजे। एकदा खुलासा करून सांगितल्यावर त्यात शंका कुशंका काढू नयेत। हिमालय 29,500 फूट आहे यावर विश्वास ठेवतोस ना? किंवा समुद्र अमुक ठिकाणी 3 किलोमीटर खोल आहे असे सांगितल्यावर ती खोली न मोजता त्या क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तीच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवतो ना? अमुक विष घेतल्याने मनुष्य मरतो हे म्हणणे प्रयोग न करता आपण मान्य करतो ना? तेव्हा अध्यात्मातील गोष्टी अनुभवी व्यक्तींकडून ऐकल्यावर त्यावर दृढ विश्वास श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे। नाहीतर सर्व लाभूनही केवळ संशयामुळे आपलेच नुकसान होते। जे संशयी नाहीत त्यांच्यावर गुरुकृपा होते। जे निसंशय मनाने देवांची उपासना करतात, सेवा करतात त्यांच्यावर कृपा आपोआप होते। आजकाल ठिकठिकाणी रसायनांचा वापर जास्त झालेला आहे। जास्त धान्य उत्पादनासाठी कृत्रिम रसायनांचा वापर करावा लागतो असे वैज्ञानिक लोक सांगतात। बी बियाणे तयार करताना त्याला कीड लागू नये म्हणून विषारी रसायने लावली जातात। बी जमिनीत पेरल्यावर पुन्हा रासायनिक खतांचा वापर करतात। पीक आल्यानंतर रोग पडू नये म्हणून पुन्हा रसायनांचा फवारा मारतात। अशा रीतीने अन्नासोबत पुष्कळ रसायन पोटात जाते। पूर्वी धान्य उत्पादन वाढवण्यासाठी फक्त शेणखताचाच उपयोग करीत असत। आता त्याचे महत्त्व राहिले नाही। याशिवाय पुष्कळ घरातून स्वयंपाकी ठेवण्याची पद्धत आहे। अन्न शिजवणाऱ्याचे दोष अन्नात उतरतात। पुष्कळ घरात शुद्ध आचरण नसते। वाढणाऱ्यांचे दोषही अन्नात उतरतात। पुष्कळ लोकांना याची कल्पना नसते। नास्तिकवादी लोकात धर्माविषयी बराच संशय असतो। त्यामुळे त्यांच्या विचारात देखील पुष्कळ उणेपणा असतो। हा उणेपणा झाकण्यासाठी ते ईश्वरावर टीका करतात। हे योग्य नाही। जास्तीत जास्त शुद्ध अन्न खाण्याकडे कल ठेवावा म्हणजे मन निसंशय होईल। दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।